नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी अविनाश. तुम्ही महा-डी-बी-टी मार्फत मिळणाऱ्या बियाणे अनुदान अर्ज रब्बी हंगाम 2024चे ऑनलाईन अर्ज कसा करायचा ते आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तर मित्रांनो, तुम्हाला जर अर्ज भरण्यास जमत नसेल तर आपले टेलिग्राम चॅनल जॉईन करा आणि त्यावरती मला मेसेज करा. ज्यांना कोणाला फॉर्म भरण्यास जमत नसतील त्या सर्वांचे फॉर्म मी फ्री ऑफ कॉस्ट भरून देणार आहे. तत्पुरती शेतकरी मित्रांनो, आपल्या चॅनलवरती तुम्ही नवीन आला असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि या व्हिडिओला एक लाईक आणि कॉमेंट करा. तर चला मित्रांनो, तुम्हाला ऑनलाईन फॉर्म कसा भरायचा ते दाखवतो. त्यासाठी सर्वात आधी मित्रांनो, तुम्हाला महा-डी-बी-टी आपले सरकार या पोर्टलवरती यायचे आहे. ते तुम्ही कोणत्याही ब्राउझरवरून येऊ शकता. त्यानंतर मित्रांनो, तुम्हाला इथे पाहू शकता खाली स्क्रोल करायचे आहे. त्यानंतर येथे तुम्हाला अर्जदार येथे लॉग इन करा. या खालील लॉग इन प्रकार निवडा. यामधील वापरकर्ता ID तसेच आधार क्रमांक या दोन्हीपैकी तुम्ही कोणत्याही पर्यायाने लॉग इन करू शकता. तर मित्रांनो, यासाठी तुम्हाला वापरकर्ता ID तुमच्याकडे आहे का नाही असेल तर तुम्हाला वापरकर्ता ID याच्यावरती क्लिक करायचे आहे. याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर वापरकर्ता ID टाकण्यासाठी तसेच OTP टाकण्यासाठी एक नवीन पेज ओपन होईल. त्यानंतर मित्रांनो, येथे वापरकर्ता ID वरती क्लिक केल्यावर येथे तुम्ही पाहू शकता एंटर युजर नेम तसेच खाली पासवर्ड असे दर्शवत आहे. तसेच कॅप्चर कोड टाकून तुम्ही येथे लॉग इन करू शकता. पण मित्रांनो, आपण आधार क्रमांकाने लॉग इन करणार आहोत. तर येथे तुम्हाला आधार क्रमांक UID प्रविष्ट करा. याच्या खाली एक रकाना आहे, त्यामध्ये तुम्हाला आधार क्रमांक टाकायचा आहे. आधार क्रमांक टाकून OTP वरती क्लिक करायचे आहे. OTP वरती क्लिक केल्याच्या नंतर त्याच्या खाली OTP पाठवा त्यावरती क्लिक करायचे आहे. तसेच तुमच्या स्क्रीनवरती एक पॉपअप मेसेज दाखवला जाईल. त्यामध्ये असे सांगितले जाते की तुमच्या आधार क्रमांकाशी लिंक असलेल्या मोबाईल नंबरवरती OTP पाठवला गेला आहे. तसेच तुम्ही येथे ओके करून OTPची वाट पाहू शकता. OTP आल्याच्या नंतर तुम्ही येथे OTP टाकून OTP तपासा यावरती क्लिक करून तुमच्या फॉर्ममध्ये लॉग इन करून घ्या. तसेच खाली स्क्रोल केल्याच्या नंतर येथे तुम्ही पाहू शकता अर्ज करा यावरती क्लिक करायचे आहे. क्लिक केल्याच्या नंतर काही सेकंदातच तुमच्यासमोर नवीन पेज ओपन होईल. तसेच नवीन पेज ओपन झाल्याच्या नंतर तुम्ही येथे पाहू शकता अर्ज सादर करा. तसेच कृषी यांत्रिकीकरण, सिंचन साधने, बियाणे व औषधे, खते, फलोत्पादन या 4 ऑप्शन येतील. तर तुम्हाला यासमोरील तिसरे ऑप्शन म्हणजेच बियाणे, औषधे व खते यासमोरील बाबी निवडा यावरती क्लिक करून घ्यायचे आहे. नंतर तुमच्यासमोर असे पेज ओपन होईल. असे पेज ओपन झाल्याच्या नंतर तुम्ही इथे पाहू शकता ते तुमचे गाव, तालुका तसेच सर्वे नंबर हे सर्व ॲटोमॅटिक फिलअप होऊन येत असतात. यामध्ये तुम्हाला मुख्य घटकामध्ये अनुदानावर बियाणे, औषधे हे ऑटोमॅटिक निवडून येईल. तसेच तुम्हाला बाबी निवडा यावरती क्लिक करायचे आहे. तुम्हाला कोणते पीक निवडायचे आहे यावरती क्लिक करा. मी इथे हरभरा निवडत आहे. त्यानंतर तुम्हाला अनुदान हवे असलेली बाब यावरती क्लिक करायचे आहे. यामध्ये तुम्हाला प्रामाणिक बियाणांचे वितरण यावरती क्लिक करायचे आहे. तसेच तुमच्यासमोर बियाण्यांचा प्रकार हे ऑप्शन ऑटोमॅटिक फिलअप होऊन येत असतात. त्यानंतर खत निवडा हे येणेच असे राहते. त्यानंतर वाण निवडा यावरती क्लिक करून जुने वाण असे निवडून घ्या. जुन्या वाणामधील तुम्हाला जे वाण आवडत असेल ते करा, नाहीतर नवीन निवडून यामध्ये तुम्हाला नवीनमधील एखादी कंपनीचे वाण आवडत असेल त्यावरती क्लिक करून तुम्ही तुमचे वाण सबमिट करू शकता. त्यानंतर पुढील एकूण क्षेत्र हेक्टर आणि आरमध्ये तुमच्यासमोर ऑटोमॅटिक फिलअप होऊन येत असतात. त्यामध्ये क्षेत्र हेक्टरमध्ये यावरती क्लिक करून तुम्ही इथे 1 एकर ते 1 हेक्टरपर्यंत यामध्ये तुम्ही जमीन निवडू शकता. तुम्हाला जेवढ्या जमिनीसाठी निवडायचे आहे तुम्ही ते निवडून घ्या. तसेच तुमच्यासमोर नवीन इंटरफेस येऊन अंदाजित आवश्यक बियाणे किलोप्रमाणेमध्ये या ऑटोमॅटिक फिलअप होऊन येते.
त्यानंतर आपण अर्ज केलेले वाहन उपलब्ध नसल्यास आपणास सादर पिकाचे अन्य वाहन उपलब्ध करून दिले जाईल यावरती क्लिक करायचे आहे आणि खाली जतन करा यावरती क्लिक करून फॉर्म सबमिट करायचा आहे. फॉर्म सबमिट झाल्यानंतर तुमच्यासमोर घटक यशस्वीपणे अर्ज समाविष्ट केला आहे. आपणास आणखी काही घटक निवडायचे आहे का यावरती निवडायचे असेल तर येस करा, नसले निवडायचे तर नो करा. त्यानंतर अर्ज सादर करा यावरती क्लिक करायचे आहे. तुम्ही इथे पाहू आपण आपल्या पसंतीचे सर्व बाबी निवडल्याची खातरजमा करा. अर्जात आणखी काही बाबींचा समावेश करायचा असल्यास मेनूवर या बटनावर क्लिक करा, अन्यथा अर्ज सादर करा या बटनावर क्लिक करून अर्ज सादर करा. तर तुम्हाला येथे अर्ज सादर करण्यासाठी ओके करायचा आहे आणि ओके केल्याच्या नंतर तुम्ही खाली स्क्रोल करून येथे पहावरती क्लिक करायचे आहे. पहावरती क्लिक केल्याच्या नंतर तुम्ही जेवढे काही बियाणे भरलेले आहे त्यासाठी तुमच्यासमोर फॉर्म येऊन जातील. तुम्हाला ज्या बियाण्याला 1 नंबर प्राधान्य द्यायचे आहे त्याचे 1 नंबर, 2 नंबर, 3 नंबर, 4 नंबर असे निवड करून खालील योजनेअंतर्गत ज्या बाबींसाठी आपली निवड होईल त्या योजनेच्या सर्व अटी, शर्ती, मार्गदर्शक सूचना लागू राहतील याच्यावरती बॉक्समध्ये क्लिक करून अर्ज सादर करा यावरती क्लिक करायचे आहे. तुमच्यासमोर असं येऊन जाईल की आपण घटकासाठी यशस्वीपणे अर्ज केला आहे. तर इथे तुम्हाला ओके करायचे आहे. त्यानंतर तुम्हाला या सर्व फॉर्मची माहिती पाहिजे असेल तर तुम्ही ते येथे ओके करून अर्ज केलेल्या बाबी यावरती क्लिक करून छाननी अंतर्गत अर्ज यावरती क्लिक करून तुम्ही अर्जाची सर्व माहिती तुम्ही येथे पाहू शकता. नमस्कार शेतकरी मित्रांनो, तुम्ही जर बियाणे अनुदानासाठी ऑनलाईन अर्ज करत असाल आणि तुम्ही सर्व ऑनलाईन अर्जाची माहिती भरून अर्ज केला असेल परंतु तुमच्यासमोर पेमेंट करा म्हणून असे एक ऑप्शन आले असेल, ते पेमेंट कसे करायचे ही सर्व माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत व लाईव्ह पेमेंट करून तुम्हाला दाखवणार आहे. त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि पेमेंट कशा प्रकारे करायचे हे सर्व जाणून घ्या. शेतकरी मित्रांनो, तुम्ही अर्ज करत असताना अशा प्रकारचे ऑप्शन आल्यानंतर तुम्हाला आता मेक पेमेंटवरती क्लिक करायचे आहे. त्यानंतर इथे आल्याच्या नंतर तुम्हाला तिसरे ऑप्शन क्रेडिट डेबिट कार्ड यावरती क्लिक करून पुढे जायचे आहे. येथे आल्याच्या नंतर इथे तुम्हाला प्रोसेस टू पेमेंटवरती क्लिक करायचे आहे. त्यानंतर मित्रांनो तुमच्यासमोर नवीन पेज ओपन होईल. त्यामध्ये तुम्हाला नेट बँकिंग, क्रेडिट कार्ड्स, QR वॉलेट्स अशा प्रकारचे ऑप्शन येतील. त्यातील QR वरती क्लिक करून या सिलेक्ट QRच्या खालील भीम UPI ID यावरती क्लिक करायचे आहे आणि मेक पेमेंटवरती क्लिक करून QR कोड तुमच्यासमोर असा प्रदर्शित होईल. हा QR कोड आल्याच्या नंतर तुम्हाला या QR कोडचा स्क्रीनशॉट काढून फोनपे किंवा गुगल पेमध्ये जाऊन पेमेंट करून पुन्हा येथे यायचे आहे. येथे आल्याच्या नंतर तुमच्यासमोर असे पेज ओपन होईल. त्यानंतर तुम्ही येथे मुख्य पृष्ठ यावरती क्लिक करून पहिल्या पेजवर याल. त्यानंतर अर्ज सादर करा यावरती क्लिक करायचे आहे. इथे तुम्हाला इथे तुमचा भरलेला अर्ज दाखवत नसेल तर तुम्हाला मी अर्ज केलेल्या बाबी यावरती क्लिक करायचे आहे. त्यानंतर तुमच्यासमोर तुम्ही आतापर्यंत जेवढे अर्ज भरले ते सर्व अर्ज येऊन जातील व आपण भरलेला अर्ज खाली 2 नंबरला इथे दाखवत आहे. तुमच्या 3 किंवा 4 किंवा 1 नंबरला अशा प्रकारे दाखवू शकतो. तर मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला कमेंटद्वारे नक्की कळवा आणि आपल्या चॅनलवरती नवीन आला असाल तर आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा. तसेच असेच नवनवीन व्हिडिओ आणि माहितीपूर्ण माहितीचे व्हिडिओ मी तुमच्यासाठी हमेशा घेऊन येत असतो. तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा. तर भेटू अशाच नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद.